तर जेजुरीमध्ये पुन्हा एक वारकरी अपघात झालेला आहे। दुचाकीच्या धडकेमध्ये दिंडी प्रमुख गंभीर जखमी झालाय। मोठं प्रश्नचिन्ह सुरक्षेवर या निमित्तानं उपस्थित झालेलं आहे। जेजुरी परिसरात वारकऱ्यांच्या अपघातांची मालिका सुरूच असून आज आणखी एका अपघातात दुचाकीच्या धडकेमध्ये दिंडी प्रमुख गंभीर जखमी झाले। पायी वारी करत असताना अपघात घडल्याने वारकऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। जेजुरीचा सकाळी अपघात झाल्यानंतर पुन्हा एकदा जेजुरीच्या जवळ एक अपघात झालेला आहे वारकऱ्यांचा। वारकरी यामध्ये जखमी झाल्याचं चित्र पाहायला मिळते। सर्व वारकऱ्यांना आता आनंदी हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आलं होतं। खरं तर सकाळी वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये ट्रक शिरला, त्यानंतर वारकऱ्यांना चिरडल्याची घटना घडली होती। त्यामध्ये 3 जणांना आपला जीव गमवावा लागला होता, तर 7 वारकरी हे जखमी आहेत। असे सगळे आपल्यासोबत काही वारकरी आहेत, बोलण्याचा प्रयत्न करूया। काय झालं होतं नक्की सांगा त्याला। येऊ लागले ते आम्हाला पण माहित नव्हतं, आम्ही तिकडे होतो बाजूला। ते रोड क्रॉस करता करता मोटरसायकलवाल्याने हे केले, धक्का मारून। तुम्ही पायी चालले होते का? हा पाहिजे महाराज दिंडी चालक आहेत ते। चल महाराजांना लागले? हा महाराजांना लागले। किती वारकऱ्यांची दिंडी आहे तुमची? आमची 85-90 माणसं आहेत सोबत। समोरासमोर येऊन धडकला? नाही, हे असं येत होते, आम्ही तिकडे होतो, आम्हाला ते पूर्ण कल्पना काहीच माहित नाही। जास्त लागलंय का? हा डोक्याला ते हे तर लागलं, हे सगळं घासटलंय। खरं तर सकाळी वारकऱ्यांना अपघात झाला, त्यामध्ये 3 वारकऱ्यांचा मृत्यू झाला। अशा पद्धतीने परत जर असे घटना घडतायत तर वारकरी सुरक्षित आहेत का वाटतं? आहे सर, पण ते थोडं लक्ष द्यायला पाहिजे ते वाहनवाल्याला यांच्यावर। कोणी उडवलं बाबा? नेमकं कोण होतं? मोटरसायकल गाडी होती, मोटरसायकलवाला उडी दे। अच्छा, कोणती दिंडी मावली? थांबा, दिंडी कोणती? खरं तर वारकऱ्यांचा पुन्हा एकदा संरक्षणाचा मुद्दा एकदा पुढे आलेला आहे। कारण सकाळी ज्या पद्धतीने वारकऱ्यांना चिरडण्यात आलं होतं, आता त्याच पद्धतीने पुन्हा एकदा वारीच्या प्रमुखाला एका दुचाकीस्वाराने धडक दिलेली आहे, त्यामध्ये ते गंभीर जखमी झालेले आहेत। खरं तर पंढरीच्या दिशेने मजल दर मजल करत निघालेला वारकरी पुन्हा एकदा रस्ता आणि अपघाताच्या विळख्यात सापडला आहे। त्यामुळं प्रशासनाने कुठेतरी याची दखल घेतली पाहिजे, अशी मागणी या ठिकाणी होताना दिसते। व्हिडिओ जर्नलिस्ट आदर्श समीर रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, जेजुरी, पुणे।